पुढील 24 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे. हवामान खात्याचा पावसासंदर्भात मोठा खुलासा. राज्यात पावसाची सक्रियता कायम राहणार. कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार पाहूया सविस्तर अंदाज. हवामान विभागाने कोकणात मुसळधार पावसाचा मोठा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबईसह 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. चला आता पाहूया राज्यातील जिल्ह्यानिहाय पावसाची संपूर्ण माहिती. कोकणात सर्वाधिक धोक्याची परिस्थिती. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार उद्या सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता. भंडारा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाची हजेरी. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 30 जूनचा अंदाज. मंगळवार 30 जून रोजी संपूर्ण कोकण विभागात पावसाची जोरदार सक्रियता कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.